11 वेशभूषा आहेत या चित्रपटात बहिर्जींच्या. शिवाजी महाराजांच्या आधी आपल्याला बहिर्जी गेलेले दिसतील या चित्रपटामध्ये. आग्र्यामध्ये एक्झिक्युशन काही अंशी फसतं, कारण समोर पण तितकाच ताकदीचा खेळाडू आहे औरंगजेब, तितकाच मोठा राजकारणी आहे. हा जो काही खेळ बुद्धिबळाचा म्हणतो तो इतका थरारक आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. श्वासात राज ध्यासात राज असं म्हणतच आता रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? खूप मस्त. कसं चाललंय? खरं तर प्रमोशन आहे आता, जोशात चाललंय आणि खरं तर तो उत्साह मला सगळीकडेच दिसतोय. पण आता पुन्हा एकदा 6वं पुष्प जे आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, तर दिग्दर्शकांपासूनच सुरुवात करेल. सर, आत्ता किती असं वाटतं की या जनरेशनमध्ये किंवा आत्ताच्या या याच्यात जबाबदारी खूप जास्त वाढली आता ही? हो आहे, कारण जसं प्रवास पुढे चाललाय आणि प्रत्येक चित्रपट पुढे पुढे येतोय, तसं प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच आमची जबाबदारी वाढलेली आहे. जसं जसं शिवराज अष्टक पुढं जात आहे आणि आम्ही सगळेजण म्हणतोच आहोत की श्री शिवराज अष्टक ही चित्रपट मालिका आता आमची कोणाचीच राहिलेली नाही, ही प्रेक्षकांचीच झालेली आहे. म्हणजे कालच नवीन गाणं शिवराज अष्टकातलं आलं, भारूड आहे नवीन, शिवरायांचा गनिमी कावा असं शीर्षक आहे त्याचं. पण त्याच्या खाली तुम्ही कमेंट वाचल्या तर लोकच त्याला, ऑडियन्स त्याला युगत मांडली 2.0 असं म्हणतायत. म्हणजे लोकांना पहिल्या सिनेमापासनं आत्तापर्यंत सगळं माहिती आहे आणि त्यामुळे जबाबदारी चित्रपटागणिक वाढतीये. येस, पण आता असं वाटतं की ही जी गाणी होत आहेत ती खूप ट्रेंडिंग होत आहेत आणि पुन्हा एकदा कल, जो आपण असं म्हणत होतो की ऐतिहासिककडे पुन्हा एकदा तो कल व्हायला लागलाय, यावर काय वाटतं म्हणाल ताई? जबाबदारी तर खूप मोठी आहेच आणि आम्हाला माहिती आहे आमच्या टीमला की ही जबाबदारी आहे. आणि पहिल्यापासून आम्ही हेच म्हणतो की शिवधनुष्य आहे आणि ते उचललं आहे आपण. मराठी चित्रपटांच्या इतिहासात किंवा हिंदी चित्रपटांच्या इतिहासात किंवा इतर भाषांमध्ये सुद्धा एकाच व्यक्तीला वाहिलेले 8 चित्रपट, त्याची मालिका, हे आजपर्यंत घडलेलं नाही आणि ते दिग्पालनी केलं आहे. त्यातलं 6वं पुष्प आता आपण आणतो आहोत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. या जबाबदारीची जाणीव आहे नक्कीच आणि लोकांनाही हे कळतं आहे की हे काहीतरी वेगळं आणि विशेष घडतं आहे. येस, पण गाण्यांचंच आता पुन्हा एकदा विचारेल की गाण्यांकडे आता तरुण पिढी पुन्हा एकदा आली आहे, कारण ते भारूड आहे आणि ते ऐतिहासिक भारूड आहे आणि आता ते पुन्हा एकदा ट्रेंडिंगवर येतंय आणि तरुण पिढी जास्त त्याकडे कल झोकला जातोय त्याकडे. त्याबद्दल काय वाटतं? तरुण पिढीला अशी गाणी हवी होती आणि ती शिवराय अष्टकनी पुरवली असं मला वाटतं. मला या गोष्टीसाठी दिग्पालचा खूप अभिमान वाटतो, आमच्या टीमचा अभिमान वाटतो की पुन्हा एकदा जुनं संगीत नव्या रूपात, पण त्याला कुठेही विचित्र आधुनिकतेचा स्पर्श न होता हे लोकांपर्यंत पोहोचलं. इतकी वर्ष आपण बघायचो की कुठल्याही सणाला, जयंतीला, पुण्यतिथीला कुठल्या तरी गाण्यावर वेड्यावाकड्या काहीतरी घडायचं. पण आपले चित्रपट आल्यापासून ते बंद झालं. त्यांना योग्य कार्यक्रमाला वाजवण्यासाठी आणि स्वतःच्या मनातली ऊर्जा व्यक्त करण्यासाठी उत्कृष्ट गाणी या संचाने दिली आहेत. त्याबद्दल मला नक्कीच कौतुक वाटतं आपलं. आणि हेच कौतुक सगळ्यांना वाटतंय खरं तर त्यांचं, कारण की जी गाणी आली आहेत ती गाणी आम्ही ऐकतो आणि त्यातनं एक ऊर्जा मिळते. आणि असंच एक आहे की भूमिका आता आहे आणि ती भूमिका ही तितकीच ऊर्जा देणारी आहे. मला हेच ऐकायचं, जेव्हा आपण ती भूमिका सातत्याने करतो ना, तेव्हा अंगवळणी सवयी पडतात. मला हेच जाणून घ्यायचं की कोणत्या अशा सवयी आहेत ज्या आता अंगवळणी झाल्यात? मला वाटतं कोणतीच नाही, कारण प्रत्येक चित्रपटामध्ये जे स्क्रिप्ट असतं जिजाऊबाई साहेबांसाठी, त्याच्यामध्ये त्या भूमिकेचा, त्या व्यक्तिरेखेचा एक वेगळा रंग येईल याची काळजी दिग्पाल घेत असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ती व्यक्तिरेखा साजरी करण्याचं एक भाग्य, एक संधी मला मिळते. या चित्रपटामध्ये एक विरह हा टोन आहे, कारण शिवाजी महाराज आग्र्याला गेले
जाताना इतक्या लहान वयाच्या शंभूराजेंना पण घेऊन गेले. आणि त्या काळामध्ये जेव्हा दळणवळणाच्या काही सोयी नव्हत्या, फोन नव्हते, मोबाईल नव्हते, की बाबा पोचलास का, खाल्लंस का, जेवलंस का. कोणत्याही आईला कितीही ती निडर असली, कितीही धाडसी असली, कितीही महत्त्वाकांक्षी असली किंवा स्वराज्य जननी असली, तरीसुद्धा ही चिंता सतावणारच की हे सुरक्षित परत येत आहेत का. आणि ही केवळ महाराजांबद्दल, शंभू महाराजांबद्दलच होती असं नाही, तर बरोबर गेलेल्या प्रत्येकाबद्दल होती. कारण ती सगळी त्या आईची लेकरच होती. त्यामुळे हे सगळे त्या मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित परत येईपर्यंत त्यांच्या जीवाचं काय झालं हे या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. हे मान्यच आहे की त्या काळामध्ये राज्यकारभार त्यांच्यावर सोपवलेला होता, पण तरीसुद्धा ते सगळं करता करता एक आईची वेदना, आईच्या मनातली भीती ही काय होती हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये या 6व्या पुष्पामध्ये झालेला आहे. येस, पण असा कोणता सीन होता जो करताना खूप भारावल्या होत्या? कारण की जेव्हाही ती कथा ऐकली जाते किंवा आपण पाहतो ती कथा, तेव्हा त्या आईची तळमळ ही नेहमी, म्हणजे एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून नेहमी अशी होते की ती आपलीशी वाटते. सो ते किती आई पण तिथे जागं झालं होतं. आई पण जागच झालं होतं. प्रत्येक वेळी वाटायचं विराजसनी मला 3 महिने फोन नाही केला तर माझी काय अवस्था होईल. त्यामुळे त्या आईची काय अवस्था झाली होती, आय कुड रिलेट टू दॅट. कारण आई म्हणून मला समजू शकतं. आणि महाराज परत येतात तो सीन तर खूपच अप्रतिम आहे. पण तो शिवराय अष्टकमध्ये आधी एकदा होऊन गेलेला होता. पण शंभूराजे परत येतात तो जो सीन आहे तो फारच सुंदर शूट झालेला आहे आणि बघण्यासारखा आहे. वा. आणि आता ह्याचीच प्रतीक्षा आम्हाला देखील आहे की कधी लवकर चित्रपट येणार आहे आणि आम्ही सगळे पाहणार आहोत. पण श्वेताचंद्र, खूप मोठी जबाबदारी, मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की महाराज साकारायला मिळावेत, आणि हे स्वप्न आज कुठेतरी पूर्ण होतं आहे. मला सांग, जेव्हा जबाबदारी आपल्याकडे येते आणि सांगितलं जातं की आता ही जबाबदारी तुला पुढे न्यायची आहे, काय होती भावना ती मनातली? खरं आहे, मला असं वाटतं की अभिनेत्यासाठी सगळ्यात कठीण काय असेल किंवा जबाबदारीचं काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज साकारणं. कारण इतर कुठल्याही भूमिका असतील त्या साकारण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे खूप जबाबदारीचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं ऑनस्क्रीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उभे करण्यासाठी दिग्पाल सर असतील, आमचे गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी असतील, किंवा सगळी कास्ट असेल, मृणालताई, अजयदादा आहेत, समीर सर आहेत, बाकी सगळे, बिपिन, निखिल, या सगळ्यांनी खूप सहाय्य केलं. मृणालताईंनी खूप छोट्या छोट्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत या फिल्ममध्ये, आणि छोट्या छोट्या जागा त्यांनी सुचवल्या आहेत. अजय सर पण नेहमी मला असं सांगायचे, अभ्या हे कर, अभ्या हे कर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर दिसतील. पण मला असं वाटतं की हे झालं ऑनस्क्रीन. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती ऑफस्क्रीनची, आणि तिथे मी एकटा आहे असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं धारिष्ट आणि त्याचं ती ऊर्जा आणि ते आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळावे असं मी दररोज सकाळी त्यांना सांगत असतो. कारण ती जपणं खूप महत्त्वाचं आहे. येस, तो क्षण जाणून घ्यायचा आहे जेव्हा दिग्पाल सरांनी सांगितलं होतं की आता महाराजांची जबाबदारी या भूमिकेची तुला सांभाळायची आहे असं. दिग्पाल सरांनी माझे फोटोज वापरून काही AI मध्ये मॉडिफिकेशन करून कसे दिसतील महाराज असे काही फोटोज केले होते, आणि त्यांनी मला दाखवलं की अभिजित तू हे करतोयस. आणि तेव्हा मी अक्षरशः रडायला लागलो. कारण महाराज माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग पॉईंट आहेत, पण त्याचबरोबर खूप इमोशनल आहे मी महाराजांच्या बाबतीत. त्यामुळे शूट करताना सुद्धा खूप मी इमोशनल व्हायचो महाराजांबद्दल करताना. त्यामुळे खरंच ते खूप स्वप्नवत होतं आणि तितकंच जबाबदारीचं सुद्धा होतं. Yes. कोणता सीन होता, म्हणजे आता जसं म्हटलास की प्रत्येक सीन हा असा भारावणारा होता, पण एक जवळचा असा कोणता होता? 2 सीन होते. 2 सीनमध्ये मला असं वाटतं मी म्हणजे एवढा इमोशनल झालो होतो. एक तर हिरोजींना माझ्या इथे महाराजांच्या इथे हिरोजी म्हणतात की आम्ही थांबतो, आणि तेव्हा महाराजांना निघवत नाही, तो एक सीन. आणि शंभू राजांना पाठवणीचा एक सीन. तेव्हा मी इतका इमोशनल झालो होतो की आमचं जे शंभू राजे करतो आर्यन करणे, तर तो जवळ यायचा आणि म्हणायचा, आबासाहेब रडू नका ना, आबासाहेब तुम्ही खरंच रडताय,
कारण मी सीन कट झाल्यानंतर पण रडत होतो. तर मला असं वाटतं गुरुजींनी सांगितलेलं की बाकीच्या भूमिका करताना आपण म्हणजे टेक्निकली म्हणा किंवा जे अभिनयाचे प्रकार आहेत, मग रिअलिस्टिक अभिनय असेल, स्टॅनिस्लावस्की असेल, पण महाराज करायचं झालं तर ते अंगामध्ये भिनायला हवेत. तर ते अंगामध्ये इतके भिनले होते की हे सीन्स करताना ते कट झाल्यानंतर पण त्यातून बाहेर येणं होत नव्हतं. आणि मला असं वाटतं की बाहेर येणं होत नव्हतं हेच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे ते भिनलेत. येस. पण ही आता एक कौटुंबिक जबाबदारी देखील झाली आणि आम्ही जेव्हा पाहिलं की जेव्हा आम्हाला सगळ्यांना ते रिव्हील करण्यात आलं आणि तेव्हा पत्नी तिथे उभी होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला जेव्हा कळालं की आता ही भूमिका साकारली जाते, तेव्हा तिच्या प्रतिक्रिया काय होत्या? नाही, झालं होतं असं, मला असं वाटतं डबिंग होतं कुठल्या तरी फिल्मचं, मुक्ताईचं अभंग तुकारामचं डबिंग होतं. आणि तेव्हा पुण्यात यायचं म्हणून मी सैजलला आणि अर्शिवला घेऊनच आलो होतो. त्यामुळे दादानी त्यांच्यासमोरच सांगितलं तर ते पण इमोशनल झाले होते. आणि ऑब्व्हियसली काही हे क्षण बघून मी पण भारावून गेलो की जेणेकरून कविभूषणांचे छंद जेव्हा दिग्पाल सर म्हणत होते आणि त्याचं ते लिपसिंग सेजल पण करत होते, तेव्हा मी शॉक झालो की अरे तुझं पण पाठ आहे हे. आणि ते मला नंतर तुमच्या माध्यमातूनच ते काही क्षण बघायला मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की ती फॅमिलीची पण जबाबदारी आहे आणि ते सुद्धा प्राऊड फील करतात की महाराज साकारायला मिळत आहेत. नक्कीच. पण दिग्पाल सर, एकीकडे दिग्दर्शन आणि एकीकडे अभिनय, हे सगळं कसं मॅनेज केलं गेलं सेटवर? खूप चांगला प्रश्न विचारला, कारण या प्रश्नाच्या द्वारे माझ्या एका मित्राचे आभार मला मानता येणार आहेत. उत्कर्ष जाधव, आमचा सगळ्यांचा मित्र, जो फर्जंदचा कार्यकारी निर्माता म्हणून ज्यांनी काम पाहिलं होतं, तो बऱ्याच काळाने मला हे लक्षात आलं की हा चित्रपट खूप मोठा आहे, याचा कॅनव्हास खूप मोठा आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट कोल्हापूरपासून ते राजस्थानपर्यंत, जोधपूरपर्यंत शूटिंग केलं. तर ह्या कॅनव्हासला मी एकटा नाही सांभाळू शकत, तर मला एका सहदिग्दर्शकाची गरज पडेल. खरं तर उत्कर्ष स्वतः दिग्दर्शक आहे, सिनेमा डिरेक्ट करतोय तो एक हिंदी. पण मी अशावेळी मी त्याची आठवण केली की उत्कर्ष, त्याला विचारलं की अरे उत्कर्ष, म्हणलं असा असा मोठा सिनेमा आपण मांडतोय अष्टकातला, एका अर्थाने इंटरव्हल नंतरचा मोठा सिनेमा आहे, 8 चित्रपट म्हणले तर 6वा सिनेमा आहे, तर तू येशील का मदतीला? आणि खूप मोठ्या मनाने उत्कर्ष आला आणि त्यामुळे मी बहिर्जींसारखी ती भूमिका साकारू शकलो. 11 वेशभूषा आहेत या चित्रपटात बहिर्जींच्या, कारण आग्र्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये महाराजांना कुठेही बाहेर पडता येत नव्हतं, नजरकैदेत होते महाराज. आणि त्यावेळी संपूर्ण आग्रा कसा आहे, काय औरंगजेबाच्या आणि मुघल सैन्याच्या हालचाली चालू आहेत, काय डावपेच चालू आहेत, संपूर्ण उत्तर हिंदुस्थानामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे, या सगळ्यावरती महाराजांची नजर बनून बहिर्जी लक्ष ठेवत होता. तर हे सगळं पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे की महाराजांच्या गुप्तहेरांनी केलेलं काम काय आहे हे पहिल्यापासून. म्हणजे मी थोडासा चित्रपट फोडू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या आधी आपल्याला बहिर्जी गेलेले दिसतील या चित्रपटामध्ये, आग्र्यामध्ये. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याला रेकी म्हणतो आपण, प्लॅनिंग म्हणतो, आणि मग एक्झिक्युशन. तर ह्या रेकीसाठी बहिर्जी गेलेले दिसतात, मग प्लॅनिंग होतं आणि मग एक्झिक्युशन होतं. एक्झिक्युशन काही अंशी फसतं, कारण समोर पण तितकाच ताकदीचा खेळाडू आहे औरंगजेब, तितकाच मोठा राजकारणी आहे आणि त्याला यांचे डावपेच त्याच्या लक्षात येत आहेत. काही वेळा येत नाही आहेत, तिथे महाराज जिंकतात. तर हा जो प्रतिशह हा जो काही खेळ बुद्धिबळाचा म्हणतो, तो इतका थरारक आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. गुप्तहेरांचं जे काम असतं ना, की त्याच्यामध्ये दयामाया नसते, तर तसे महाराजांचे, मग मराठा गुप्तहेर तितके ब्रुटल, म्हणजे ज्याला आपण आजच्या काळामध्ये, आपण आत्ताच सेलिब्रेट केला जो सिनेमा धुरंधर सारखा, तर ते कसे सगळे की आत्ता जर मी हे पाऊल नाही उचललं तर मी मारला जाणार आहे किंवा स्वराज्याला दगा होणार आहे. या दोन्ही गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तर मला एक मोठं पाऊल क्षणार्धात त्याचं डिसिजन घ्यावं लागेल. तर हे जे गुप्तहेरांचं जबरदस्त काम आहे, हे स्वारी आग्राचं मूळ आहे आणि त्याच्या जोरावरती छत्रपतींनी केलेला मोठा पराक्रम आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे जे चीनच्या हद्दीपर्यंत भिडलेलं होतं, त्याचा सम्राट त्याच्यासमोर उभं राहून डरकाळी फोडणं ही सोपी गोष्ट नाही. आत्ता जितकं आपण रंजकतेने ते पाहतो किंवा ऐकतो, तितकं ती सोपी गोष्ट नाही आहे.
क्षणार्धात महाराजांचे तुकडे होऊ शकले असते तिथे. पण तरीसुद्धा ती हिंमत ठेवणं, तो जिगरा ठेवणं, समस्त हिंदूंचा आणि मराठी माणसांचा आवाज बुलंद करणं, हे जे काय आहे हे छत्रपतीच करू जाणतात आणि म्हणून ते गेले 350-400 वर्ष आपले देव आहेत. तर हे तितक्या ताकदीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अर्थातच अभिजित जरी नवीन चेहरा असला छत्रपती म्हणून, तर त्यांनी जबरदस्त ताकदीने ते उभं केलं आहे. अनेक माहिती नसलेल्या गोष्टी, आग्र्याहून सुटका म्हटलं की 4 ओळीतली गोष्ट आहे खरं सांगायचं झालं तर, की पुरंदरचा तह झाला, त्यामुळे शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याच्या दरबारात त्यांचा अपमान झाला म्हणून त्यांनी गर्जना केली, मग त्यांना नजरकैदेत डांबलं आणि नजरकैदेतून ते पेटाऱ्यातून निघून गेले. तर हा सगळा 5-6 ओळींचा खेळ असा नाही आहे. याला जवळजवळ 1.5 वर्षाच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. ते सगळं मांडण्याचा प्रयत्न याच्यात आम्ही करतोय. नक्कीच. पण एक दिग्दर्शकाची जबाबदारी पण होती की नवीन चेहरा प्रेक्षकांसमोर आणला जातो आणि त्या जेव्हा नवीन चेहरा आणला जातो तेव्हा कुठेतरी भीती असते, कारण की याआधी महाराजांची साकारलेली भूमिका जी चिन्मय सरांनी साकारलेली ती चोख साकारली होती आणि आत्ता पुन्हा आपण त्याच धाटणीचा कलाकार आणणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं प्रेक्षकांसाठी. सो ही जबाबदारी कशा पद्धतीने पेलली गेली आणि कशा पद्धतीने ती निवड झाली? अभिजित सुभेदारपासूनच आमच्याबरोबर जोडला गेला होता. 3 सिनेमे आम्ही एकत्र काम केलं. मुक्ताईमध्ये तो होता, त्याच्यानंतर अभंग तुकाराममध्ये होता. त्याचं प्रचंड डेडिकेशन आहे हे लक्षात आलं. त्यामुळे त्याच्यात आणि त्यांनी तयारीवरती प्रचंड मेहनत घेतली होती. म्हणजे तो पुण्यात 2 महिने येऊन राहिला होता व्हॉइस कल्चरच्या अभ्यासासाठी. अशा प्रकारची भाषा छत्रपती बोलतील त्याच्यासाठी तो अभ्यास करत होता. तो घोडेस्वारीपासनं, तलवारबाजीपासनं सीनच्या रिहर्सलपर्यंत 12-12 तास काम करत होता. तर हे सगळं त्याचं जे घडतंय हे आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. त्याच्या आधी जेव्हा सुभेदारला काम केलं तर त्याची तशी कम्पॅरेटिव्हली छोटी भूमिका होती. सूर्याजी मालुसरेंची भूमिका त्यांनी केली. पण तेव्हासुद्धा तो एका मालिकेत काम करत असताना तो डे नाईट शिफ्ट करत होता. म्हणजे तो रात्री मुंबईत यायचा, शूटिंग करायचा, आमचं शूटिंग करायला कुठेतरी पुण्यात किंवा रत्नागिरीत पोचायचा. आमचं दिवसभराचं शूटिंग करून तो पुन्हा प्रवास करायचा, प्रवासात झोप घ्यायचा आणि सेटवर येऊन त्याचं काय आंघोळ वगैरे असं करून असं त्यांनी जवळजवळ महिनाभर केलं. हे डेडिकेशन असलेला कलाकार आपल्यातच आहे हे आमच्या लक्षात आलं. सुदैवाने त्याचं वयही मॅच झालं. सगळ्यात महत्त्वाचं की छत्रपती जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा 36 वर्षांचे होते केवळ. हे फार लक्षात घेण्याची गोष्ट आहे ही. म्हणजे आपल्याला काय होतं ना की आपण छत्रपती आपल्याला कायम 350 वर्षांचेच वाटतात, कारण त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की ते युगानुयुग पूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्याला कधी त्यात त्यांचं वय लक्षात घेतलं तर आपण 36व्या वर्षी काय करतो. मी 36व्या वर्षी पावनखिंड नावाचा सिनेमा शूट करायचा प्रयत्न करत धडपडत होतो. एक छोटासा सिनेमा त्यांच्या पराक्रमावर, एका पराक्रमावर आधारलेला, त्या करायला आम्हाला 3 वर्ष गेली. छत्रपती जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा 36 वर्षांचे होते आणि तेव्हा त्यांच्याकडनं किल्ले हिरावून घेतलेत औरंगजेबानी आणि केवळ 12 किल्ले त्यांच्याकडे उरले. आणि जेव्हा छत्रपती परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं होतं 43 वर्ष. आणि त्याच्यामध्ये तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे किल्ले होते 323. म्हणजे 321 किल्ले त्यांनी 7 वर्षात जिंकलेत. तर हे जे कर्तृत्व आहे ते मांडण्याची संधी की एक तरुण उमदा कलाकार आपल्यामध्ये आहे आणि त्याला आपण आता एक म्हणजे आम्ही कोणीच नाही पण एक कुटुंब म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला की या पद्धतीने आपण पुढे जाऊया आणि त्याचं डेडिकेशन होतं. त्याच्या डेडिकेशनला आपण संधी देऊया की हा करून दाखवेल का. पण तालमींच्या दरम्यान म्हणजे आपल्या जी तयारी होते त्याच्यामध्ये सिनेमाच्या नाटकासारख्या तालमीसुद्धा होतात सीन्सच्या. तर त्याच्या दरम्यानच तो इतकं काही काही छान दाखवत गेला आम्हाला किंवा आम्ही कॉन्फिडंट होत गेलो. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होतीच. पण जेव्हा तो सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला की जेव्हा तो घोड्यावरनं दौडत आला त्या क्षणाला त्यांनी, म्हणजे आपण जी लहानपणापासून एक म्हण ऐकतो किंवा तो जुमला वापरतो मराठीमध्ये की तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. खरंच ते आम्ही त्या दिवशी अनुभवलं की तो घोड्यावरनं आला, तो हसला लोकांकडे पाहून आणि लोकांनी छत्रपती म्हणून त्याला स्वीकारलं.
महाराजांच्या कृपेने तो रायगड जिल्ह्यातला आहे. हो. तर त्यामुळे अक्षरशः महाराजांच्या कृपेने असा एक मावळा आम्हाला मिळाला की ज्याच्यानंतर मला असं वाटत नाही की त्या ह्या कृपेनंतर वेगळा काही विश्वास टाकायची किंवा आता कसं होईल हा विचार करायची गरज नाही. त्यांनी ते करून दाखवलंय आणि चित्रपटात तर तुम्ही फार सुंदर रीतीने ते पाहणार आहात. नक्कीच. आणि खरंच तो जिंकलायस, कारण की जेव्हा आम्ही ते पाहिले ना तेव्हा आम्ही सगळे अवाक होतो आणि ओळखता येत नव्हतं असं तो पूर्ण वेश होता. आणि खूप छान वाटलं खरं तर हे सगळं बघून. आणि निखिलला विचारेल, निखिल या कुटुंबाचा भाग होणं हे किती म्हणजे असं एक असतं ना की ब्लेसिंग असतं, ते आता कितपत जाणवतंय? सुरुवातच आमची फर्जंदपासून झाली, त्यामुळे सुरुवातीपासूनच या कुटुंबाचा भाग होतो. त्याही आधीपासून आम्ही बालमित्र असल्यापासून एकत्र उमेदीच्या काळात स्ट्रगलपासूनचा आमचा सहवास आहे, बालनाट्यापासूनचा म्हणजे अगदी. त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास आहे आणि ट्युनिंग आहे. काल जर तुम्ही आमचं गाणं पाहिलं असेल तर हो. गनिमी कावा हे आमचं गाणं काल प्रदर्शित झालं, यूट्यूबवर सगळ्यांना पाहायला मिळतंय. या गाण्यात सुद्धा तुम्हाला ते ट्युनिंग बघायला मिळेल. आणि अक्षरशः अतिशयोक्ती नाहीये, आम्ही हे गाणं सुद्धा शूट हार्डली 3 तासात केलं असेल. 3.5 तास. 3.5 तासात आम्ही हे गाणं शूट पण केलं. खरं तर गाण्याला अख्खा दिवस लागतो शूट करायचं म्हटलं तर, 2 दिवस, 1 दिवस सुद्धा कमी पडतो. पण हे 3-3.5 तासात आम्ही शूट केलं. तो ट्युनिंगचाच भाग आहे, या कुटुंबाचा भाग आहे, या टीम बरोबर काम करण्याचा भाग आहे. आम्हीच नाही, कॅमेरा मागे काम करणारी सुद्धा आमची जी टीम आहे ती सुद्धा तितक्याच मनापासून राबत असते. सकाळ, दुपार, रात्र, अपरात्र काही बघत नाही आणि मनापासून काम करत असतात. त्यांच्या गाठीशी एकच गोष्ट असते की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कार्य आहे, हा शिवयज्ञ आहे आणि हे मिशन म्हणून आम्ही सगळे करतोय. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण करायचं. त्यांनी ते शिवधनुष्य पेललंय आणि ही साधी गोष्ट नाहीये. ते शिवधनुष्य पेलणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे गोष्ट 8 सिनेमे करण्याचं आणि त्यातलं हे 6वं पुष्प आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या 6व्या पुष्पात पुन्हा एकदा किसनाच्याच भूमिकेत आपल्या सगळ्याला पाहायला मिळणार आहे. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांचा हा साथीदार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती मजा फर्जंद फतेह शिकस्त नंतर तुम्हाला पाहायला मिळणार. आणि यावेळेस आणखीन छान गोष्ट माझ्या दृष्टीने मी सांगतोय कलाकार म्हणून की अभिनेता म्हणून दिग्पाल बरोबर मी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा काम करणार आहे, म्हणजे बहिर्जी आणि किसना या जोडीमध्ये. त्यामुळे मजा आहे, छान. हेच जेव्हा कळालं की पहिल्यांदा आपण काम करतो, तो एक उत्साह असतो ना, तो कशा पद्धतीचा होता? कारण की लहानपणापासून मित्र असतो आणि अचानक एक सहकलाकाराचा बॉन्ड होतो तो. सो ते सगळं कसं होतं? तेच सांगितलं आता, कारण त्यालाही मला अगदी अपासून ञपर्यंत सगळी गोष्ट सांगण्याची गरज पडत नाही. ही भूमिका आहे, हा सीन आहे. बऱ्याचदा तो हां चलो ओके, अरे बघ तरी कसं वाटतंय माझं काम, बघ तरी सांग, कौतुक वगैरे तर नाही, हां ओके चल. कारण त्याच्या डोळ्यासमोर असतं की हा करणार आहे, अजय दादा आहे, अभिजित आहे. तो डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. जसं शिवाजी महाराजांनी आग्र्याला त्यांच्या विश्वासातले सगळे शिलेदार घेऊन गेले होते त्यांच्याबरोबर, तसंच दिग्पाल त्याच्या विश्वासातले सगळे हे कलाकार आहेत त्याच्याबरोबर साथीला. त्यामुळे तो डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास टाकू शकतो. जसं मगाशी उत्कर्षचा त्यांनी उल्लेख केला की तू येऊ शकतोस का मदतीला, कारण अभिनेता म्हणून काम पण करायचं आहे, दिग्दर्शक म्हणून जबाबदारी आहे, मेकर म्हणून जबाबदारी आहे आणि खूप मोठी जबाबदारी. ते एकट्याला पेलवणं अशक्य आहे. म्हणून मग ह्या सगळ्या टीमची मदत त्याला होणं हे फार गरजेचं असतं. आणि अभिजित बरोबर मी या निमित्ताने दुसऱ्यांदा काम करतोय, पण माझा आणि त्याचा अभंग तुकाराममध्ये एकत्र असा सीन काही नव्हता, पण दुसरा सिनेमा आमचा एकत्र. अभिजित पण फारच त्याचं डेडिकेशन, त्याचं ओव्हरऑल सेटवरती काम करण्याची पद्धत, भूमिकेसाठी जी ओतून देऊन काम करणं जे काही आहे ते मी स्वतः जवळनं अनुभवलंय. याआधी पण मी अनुभवलं, पण मला अभिजितच्या निमित्ताने हे सांगायला फार आनंद होतो की जसं मगाशी यांनी उल्लेख केला की घोडेस्वारी करताना तो जो काही आला त्यांनी जिंकलं, तर तशा पद्धतीने तो खूप छान आला. त्या दिवशी आपण त्याचं रिव्हील म्हणतो आपण,
की कोण करतंय शिवाजी महाराज छत्रपतींची भूमिका. तर त्या दिवशी मलाही ते एकत्र काम करताना शूटला सीन करताना जाणवलंच, पण त्या दिवशी जास्त प्रकर्षाने ते जाणवलं की नाही, हे हा हा आता स्वीकारलाय प्रेक्षकांनी, आम्ही स्वतः स्वीकारलाय, कारण आमच्या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे. त्यामुळे आमच्या डोळ्यात महाराज दिसतायत ना, मग ते प्रेक्षकांच्या पण डोळ्यात काय ते मनात साठवून ठेवणार आहेत आता 30 जानेवारीपासून. नक्कीच. पण फर्जंदला पहिला आलेला कॉल होता तो, जेव्हा विचारलं गेलं की ही भूमिका आता साकारायची, आणि त्यानंतर ते चालू झालं, सुरू झालं की प्रत्येक वेळी ती भूमिका. मला त्या कॉलबद्दल ऐकायचं आहे, किंवा ती विचारणं ऐकायची आहे की कशा पद्धतीने झाली होती ती विचारणं. नाही, कसं असतं की एखाद्या सिनेमाचं प्री प्रोडक्शन सुरू असतं तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात. कितीही आपले जवळचे मित्र असले, काही असलं तरी सुद्धा ह्या भूमिकेसाठी कोण सूट करेल किंवा ह्या भूमिकेसाठी कोणाला बोलवावं, निर्मात्यांचे काही पॉइंट्स असतात. पण ह्या भूमिकेसाठी पहिल्यापासून मी केलंच. येस. म्हणजे फर्जन जेव्हा लिहिली तेव्हा लिहितानाच किसनासाठी माझ्या डोळ्यासमोर तो होता. त्यामुळे त्याच्या लकबिंग सकट ते स्क्रिप्ट लिहिले. म्हणजे त्याच्यात तुला आठवत असेल की तो ज्या पद्धतीने हसतो किंवा ज्या पद्धतीने त्या म्हणजे कोंडाजी फर्जनचा एक सीन आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचाच, हो. की ज्याच्यामध्ये कोंडाजी फर्जन आणि मोत्याजी मामा यांच्या मार्फत ते कोंडाजीचं इंट्रोडक्शन आहे खरं तर चित्रपटातलं. तिथे हा लपून बघतोय ती मारामारी, म्हणजे तो युद्धाचा सराव, आणि तो सराव झाल्यानंतर कोंडाजींनी मात्र नजरेने हेरलेलं आहे त्याला, आणि तो ते ढाल फेकून ते मडकं फोडतो आणि तो भिजतो. तो ज्या पद्धतीने हसत उभा राहतो हे मी लिहिलं होतं. म्हणजे त्याचं नावासकट नसेल लिहिलं, पण हे लिहिलं होतं की किसना हसत उभा राहतो, आणि मी त्याला करून दाखवलं होतं स्टेटवर की अरे ते तुझ्यासारखंच आहे, तू वेगळा काही प्रयत्न करू नको, ते तुझ्यासाठी लिहिलंय. वा, किती छान. नाही, हाच म्हणजे विश्वास असल्यामुळेच ती भूमिका मी महाराजांच्या कार्यात भालदार चोपदार म्हणून जरी उभं राहायची त्यांनी संधी दिली असती तरी पहिल्या सिनेमापासून त्याच्या आधीपासून त्याच्यासोबत होतोच. त्यामुळे आताही आहोत आणि अष्टक पूर्ण. तर मी ह्याच्यामध्ये असं म्हणेन की तो विनयाने म्हणतोय की भालदार चोपदार अशी भूमिका करतोय वगैरे, पण प्रेक्षक जसं आता आमच्या संचाबद्दल असं म्हणतात की भालजींच्या संचानंतर या संचानी शिवचरित्राच्या बाबतीतल्या चित्रपटांमध्ये काहीतरी करून दाखवलं. अर्थात हा आमचा खूप मोठा मान आहे की भालजींच्या संचाशी आमची तुलना व्हावी सगळ्यांची. तर पण त्याच्यामध्ये जसं व्हायचं ना की भालजींच्या चित्रपटामध्ये बर्ची बाद्दर किंवा सूर्यकांत मांढरे हे बहिर्जी नायकांची भूमिका करायचे, आणि त्यांच्या बरोबरीला एकतर वसंतदादा शिंदे असायचे किंवा चित्तरंजन कोलटकर असायचे. तर मला असं वाटतं की त्यांचे जे गुप्तहेर साथीदारांच्या ज्या भूमिका आहेत त्या जशा आज पण ओळखल्या जातात, तसं मला नक्की असं वाटतं की पुढे जेव्हा शिवराज अष्टक काही वर्षानंतर पाहिलं जाईल तेव्हा निखिलचा किसना हा कायम लोकांच्या स्मरणात राहणार आहे. वा. पण अजय सरांकडे यायचं की अजय सर, एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे की चित्रपट बंद पाडूनच दाखवा. सो हे जे आता आहे, पण आता असं वाटतंय की मराठी चित्रपटाचे पुन्हा चांगले दिवस आलेत, कारण की आता 2025 मध्ये खूप छान छान चित्रपट आलेत आणि सगळ्यांचं कौतुक केलं जात आहे. सो आता काय वाटतंय खरं तर यावर? नाही, शिवराज अष्टकाची महिमा आहे ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे अष्टक आत्ता ज्या ज्या म्हणजे काय म्हणूयात त्याला, लक्ष जे आहे 8वा चित्रपट याच्याकडे ती प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे. मला असं वाटतं स्पेसिफिकली आनंद वाटतो, अभिमान वाटतो की दिग्पाल लांजेकर ह्या माणसाचा चित्रपट येणार आहे का, तर लोक आवर्जून थांबतात. नक्की. आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे, हे लोकांनी त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आहे आणि शाबासकी पण आहे की येस, 5 चित्रपट आम्ही पाहिले, 5 चित्रपट हिट आहेत, 5 चित्रपट उत्तम केलेले आहेत, पुढचं पण आम्हाला तुझ्याचकडनं ऐकायचं. म्हणजे म्हणून मी आपण जेव्हा अभिजितचं लॉन्चिंग केलं त्या दिवशी पुण्यामध्ये, तेव्हाही मी एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की जसं अष्टक हे आता लोकांचं झालेलं आहे तसंच हा चित्रपट आणि हा विषय का, तर या विषयावरती आधी चित्रपट येऊन नाही का गेलेला, तर गेला आहे, परंतु लोकांनीच सांगितलं की नाही, आम्हाला ह्या माणसांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला याच विषयावरचा चित्रपट बघायचा आहे. नाही तर काय आहे ना, आणि मग
दिग्पाल दिग्पाल जर आधी येऊन गेलाय तर मग माझं वेगळेपण काय? तर त्याच्यासाठी तो रिसर्चचा वेळ त्यांनी जो घेतला, त्याला ज्या गोष्टी वेगवेगळ्या सापडल्या, मी डॉक्युमेंटच्या हिशोबात सांगतो की एखादा दस्तऐवज असेल किंवा संदर्भ असतील, जे वेगवेगळ्या रेफरन्सच्या माध्यमातून तपासले गेले असतील त्याच्याकडनं, मला असं वाटतं त्या सगळ्यानंतर ते आम्ही आता 5 चित्रपट करून सुद्धा आम्हाला ती स्क्रिप्ट वाचताना मला पर्सनली उत्सुकता होती की अच्छा असं आहे, हा दिस इज इंटरेस्टिंग. इतक्या खोलवर त्याचा जो अभ्यास आहे ना, त्यामुळे आपण सुद्धा नकळतपणे ॲक्टर म्हणून ती भूमिका करताना तसे वावरायला लागतो, असं माझं तरी होतं की हा रेफरन्स आहे बरं का तो. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रत्येक गोष्ट असे उलगडून सांगता येत नाही, पण लोक जेव्हा बघतात तेव्हा त्यांनी त्याची काळजी घेतली की व्हिज्युअली लोकांना सगळी लिंक लागेल की अच्छा हे राजकारण घडलं म्हणून हे असं वागलेत बरं का, आता हे असं इथनं पुढे इथे हे होणार आहे. म्हणून मगाशी जे दिग्पाल म्हणला ते खरंच आहे की लहानपणापासून 4 ओळीतच आपण अख्खा तो विषय जो आहे तो आपण बाजूला ठेवला, पण इतक्या गोष्टी घडत असताना मला आत्ता खरं ते समकालीन वाटतंय. लक्षात घे, आता जागतिक पातळीवरती जे काही राजकारण चालू आहे वेगवेगळ्या देशांचं, जे भारताशी खूप जवळनं निगडीत आहे. का? कारण की भारत आत्ता जिथे आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात खरं तर घडत होत्या, कारण की साक्षात बहिर्जी नाईकांच्याच तोंडी संवाद आहे की अहो इथं दिल्लीत काय अख्ख्या हिंदुस्थानात राजकारण चालू आहे. तर त्या काळातली परिस्थिती होती खरं तशीच की कोण काय करतंय याच्याकडे इतकं बारकाईने लक्ष द्यायला लागत होतं, आणि ज्याच्यामुळे आपलं राजकारण आणि स्वराज्य कसं सुरक्षित राहील याच्यावरती केवढा विचार झाला असेल. म्हणजे मी त्या गोष्टींनी खूप असा अभिभूत झालो की अरे काय विचार केला असेल रे, केवढं प्रेशर आहे सगळीकडनं, सततचं प्रेशर हँडल करत राहायचं आणि त्यातनं मार्ग काढायचा. हे मला त्या पूर्ण एस्पिओनाज जी आहे ना ही अख्खी स्टोरी त्याची गंमत वाटते. की तसं बघायला गेलं तर एक जसं आपल्या लोकांना ना फाईट्समध्ये इंटरेस्ट असतो, पण ह्याच्यातला थरार आहे ना या चित्रपटाचा, तो ह्या चित्रपटाचा हिरो आहे. हा थरार आहे, हा अनुभव यायचा आहे. कारण की ह्याच्यात काय रक्तपात आणि 10,000 हजार माणसं मेले असं नाहीये, पण जे घडलंय ना ते ज्या पद्धतीने घडवण्यात आलंय सगळ्या गोष्टींचा विचार करून, ती गोष्ट बघण्यासारखी असं मला आवर्जून सांगायचं प्रेक्षकांना. नक्कीच. मला हे सांगायचं की 6 अष्टकं जी झाली आहेत, प्रत्येक अष्टकात तुम्ही होतात. जेव्हा आता दिग्पाल सरांसोबत एक वावरणं असतं, काम करणं असतं, पहिलं अष्टक ते आत्ताचं, असा जो ग्राफ झालाय तो एक मित्र म्हणून बघताना किती छान वाटतोय. कारण की आम्हाला सगळ्यांना, आम्ही प्रत्येक पहिल्यापासूनच्या म्हणजे जे पहिलं अष्टक आलं तेव्हापासून असं व्हायचं दुसरं कधी येणार, तिसरं कधी येणार, हेच सुरूच होतं. तर तो ग्राफ असाच वाढत गेलाय. पण एक जवळचा मित्र असताना त्याचं नेहमी कौतुक वाटतं. हे आज काय सांगायचं? नाही, नक्कीच कौतुक, प्रेम, अभिमान सगळंच वाटतं त्याच्याबद्दल, पण त्याच्यावरती त्यांनी जी ही जबाबदारी सातत्याने निभावलेली आहे ना त्याचं कौतुक जास्त वाटतं. कारण एक चित्रपट केला मग दुसऱ्या चित्रपटापासून काही दाखवायला सुरुवात करा असं नाही. जे आत्तापर्यंत आणि पुढच्या 2 चित्रपटांच्या बाबतीतही असणार आहे. आणि मी कायम म्हणत असतो की इंडस्ट्रीत खरं तर तुमचे मित्र खूप कमी असतात. म्हणजे आपल्याला आपण एखाद्या कंपनीत काम करतो तेव्हा काम करणारा प्रत्येकच जण मित्र नसतो ना. मित्र थोडेच असतात, कलिग्ज. आपल्या इंडस्ट्रीमध्ये उगीच सगळ्यांचे हा मित्र आहे तुम्ही असं नसतं. माझे कलिग्ज आहेत, पण मित्र दिग्पाल आहे कारण की त्याच्या चित्रपटात मी असेन किंवा नसेन याच्यावर आमची मैत्री अवलंबून नाही. मला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, तो माणूस म्हणून आहे, त्याच्यातला कलाकार म्हणून आहे, त्याच्यातला जो रिसर्चर आहे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे उद्या कदाचित असं जर समजा झालं की अरे हा पिक्चर काढून नाही रे, माझ्याकडे मी अमुक 2 सलग चित्रपट करतोय जे मराठीतले नाही आहेत, असं जरी झालं ना तरीही जे जमेल माझ्याकडनं त्याच्या चित्रपटासाठी ते मी नक्की करीन. किंवा आता असो का मग तू दुसरा कोणा तरी अशी इतक्या लेवलची आमची मैत्री नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्याचा जो प्रवास बघितलाय ना त्यासाठीचं कौतुक नक्कीच मला वाटतं. कारण की जसं निखिलची भूमिका आहे तशी फर्जनची माझी पण भूमिका आहे. तो म्हणला की मी तुझ्याकडे बघून मोतेजी मामा रेवळेकर लिहिलेलं आहे. जरी ते पात्र खरं असलं इतिहासातलं तरीही तो म्हणला ती पर्सनॅलिटी कशी असेल तर तू असशील असं म्हणून मी ते लिहिलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं होतं. सो त्याला ती पात्र दिसतात, जसं त्याला कृष्णा दिसलेला आहे तसाच मोतेजी मामा पण दिसलेले आहेत त्याला, आणि तसं त्यांनी लिहिलं. त्यामुळे तेव्हापासनंची त्याचा जो स्ट्रगल आहे
स्ट्रगलच म्हणायचं, कारण की एक चित्रपट पहिला ऐतिहासिक इतक्या वर्षांनंतरचा हा बनवायला लोकांना कन्व्हिन्स करणार, लोक म्हणजे मी निर्माते या श्रेणीतली लोक म्हणतोय, कलाकार म्हणून ज्याला जे जे पात्र त्यांनी दिलं होतं ते खरंच छानच होतं. म्हणजे जो चांगला ऍक्टर असेल त्याला बरोबर कळतं की हा हे मस्त लिहिलंय, हे मज्जा येईल हे मला परफॉर्म करताना. आणि असं केलेलं बा प्रत्येकाने. फर्जन बघितलंस तर प्रत्येक पात्राने त्याच्या पात्राची मज्जा घेतलेली. सो ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने करणं, इट टेक्स अ लॉट ऑफ टोल ऑन अ पर्सन, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याचं पूर्ण जे प्रेशर असतं ह्या रिसर्चचं आणि ह्या सगळ्या प्रोसेसचं, ते सुद्धा मी जवळनं बघितलंय. म्हणून मला जास्त त्याचं कौतुक एक माणूस म्हणून आहे, कलाकार म्हणून आहे, आणि त्याच्या कलेशी त्याची जी इमानदारी आहे ना, त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त कौतुक आहे मला. कारण मी त्याच्याबरोबर इतके वर्ष आता ते बघतोय, करतोय. ताई तर त्याच्याही आधीपासून, पण मित्र म्हणून नक्कीच आहे, अभिमान आहे. येस. आणि आता हाच प्रश्न तुम्हाला आहे की खूप आधीपासून ओळख असताना हा ग्राफ बघताना किती छान वाटतंय घरचं. अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो. कारण मी तर दिग्पालला खूपच वर्ष बघते आहे. जेव्हा त्यांनी फर्जनची कथा मला ऐकवली होती तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मी म्हटलं की हे सगळं कसं करणार. फर्जन हा फारच सुंदर चित्रपट आहे. म्हणजे कितीही वेळा तो पाहिला ना तरी त्याच्यात इतक्या मायन्यूट गोष्टी इतिहासातल्या पेरलेल्या आहेत. ते त्याची पहिली फिल्म होती. अनेक ठिकाणी नकार पचवले होते. ते स्क्रिप्ट बघून लोकांची इच्छा नव्हती ऐतिहासिक विषयाला हात घालायची. असंही म्हणायचे की महाराजांवरचा सिनेमा यशस्वी होत नाही असं म्हणतात. असं अनेक पद्धतीने बोललं जायचं. पण अतिशय चिकाटींनी, मनपूर्वकतेने त्यांनी फर्जनसारखा सिनेमा केला. आणि मग नंतर राजरस्ता खुलाच होता. मग आम्ही सगळ्यांनी त्याची साथ देणं हे आपसूक घडलं. कारण जेव्हा एखादा माणूस एखादं मिशन ठरवतो आणि ते अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडतो, त्याला मोह होत नसतील काही इतर प्रकारचे चित्रपट करायचे. पण 8 चित्रपट त्याला का करावेसे वाटतात. हॅरी पॉटर जशी एक मालिका आहे किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्स जशी मालिका आहे, अशा खूप कमी असतात. आणि तिथे प्रत्येक वेळेला दिग्दर्शकही बदलले जातात, लेखकही बदलले जातात. पण इथे मात्र हा एकमेव माणूस असा आहे की अत्यंत निष्ठेने, महाराजांवरच्या प्रेमाने आणि एक आंधळी नाही पण भक्तीने तो हे शिवधनुष्य पेलतो आहे. आणि आम्ही जशी जमेल तशी मदत त्याला करतो आहोत. नक्कीच. पण दिग्पाल सर, आताच जसं अजयदादा म्हणाले की निर्माते आणि ऐतिहासिक चित्रपट हे सांगड घालणं खूप अवघड होतं. सो आत्ताही तसंच होतं की ऐतिहासिक विषय जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा नकार होकार यात सगळ्यात अडकलंच जातं. आता नाही होत असं. कारण मी किमान आमच्या टीमच्या बाबतीत तरी नाही होते, शिवराज अष्टकाच्या बाबतीत होत नाही आहे. कारण कोणी ना कोणी उभं राहतं. कारण आमची टीम प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे छत्रपतींचा इतिहास नवीन पिढीपर्यंत नव्या माध्यमातून घेऊन जाऊ इच्छिते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा प्रभाव टाकू इच्छिते. हे सगळ्यांना पटल्यामुळे कुणी ना कुणी नक्की उभं राहत आहे. पहिल्या चित्रपटाला वर्जनच्या वेळेला असं झालं होतं की म्हणजे खरं सांगायचं तर ना, एखादी वाट म्हणजे जंगल असतं, तिथून एखादा माणूस चालत जातो आणि तिथे मग पहिल्यांदा पायवाट होते. मग कुठला तरी माणूस घोडा घेऊन जातो, मग गाडी होते, मग घोडवाट म्हणतात त्याला गावाकडे, किंवा गाडी वाट म्हणतात. आणि मग त्याचा रस्ता तयार होतो कच्चा, मग राजरस्ता तयार होतो. तर ना त्याच्यावरनं आधुनिक काळामध्ये पहिल्यांदा चालणाऱ्या मृणालताई आहेत. म्हणजे त्या जंगलातनं त्या पहिल्यांदा गेल्या रमा माधव नावाचा सिनेमा घेऊन. त्यांच्या मागे मागे मी होतो, म्हणजे मी त्यांचा असिस्टंट म्हणून. पण ते करताना म्हणजे मला आठवतं, तो आम्ही भोरच्या राजवाड्यात शूटिंग करत होतो आणि वीणाताई चित्रपट बघायला आल्या होत्या, शूटिंग बघायला आल्या होत्या. आणि त्यांना माहिती होतं वीणाताईंनाही, कारण मी सांगितलं होतं मध्ये विराजच्यामुळे आमचं भेटणं व्हायचं किंवा कुठल्या आप्पांच्या म्हणजे कोणी त्यांच्या संदर्भातल्या कार्यक्रमामध्ये भेटणं व्हायचं. तर मी सांगितलं होतं की मी शिवाजी महाराजांवर एक चित्रपट लिहिलेला आहे. तर त्या अशा बसल्या होत्या आणि शूटिंग चालू होतं. मी माझं काही काम करत होतो आजूबाजूला आणि जाता तर त्यांनी मला इकडे बोलवलं, इकडे काय काय तालीम चालू आहे ना. मला लक्षात आलं की त्या माझ्या चित्रपटाबद्दल बोलतात, की काय रिहर्सल चालू आहे ना तुझी. म्हटलं हो, चांगली चालली आहे. मला करायला मिळतात गोष्टी आणि शिकायला खूप मिळते, की जेणेकरून या शिवराज अष्टकाचा पाया भरला जावा.
तर असं मृणालताईंनी सुरू केलं आणि फर्जन करताना आम्हाला ते काटेकुटे साफ करायला लागले. त्यात सगळेच जण माझ्याबरोबर होते. म्हणजे अजयदादांनी, म्हणजे मी स्वतः 150हून अधिक वाचनं जरी केली असली, अजयदादांनी स्वतः 3 वाचनं वेगवेगळ्या ठिकाणी केलीत. म्हणजे जेव्हा मला जाणं शक्य नव्हतं, तर असं इतका तो विश्वास होता ना, की मी त्याला स्क्रिप्ट दिली होती. तो म्हटला, तर मी वाचलं तर चालेल, 2 लोकांना भेटायचं आज. मग म्हणलं मला नाही शक्य येणं. मग मी वाचू. मी त्याला स्क्रिप्ट दिली, तो तो जाऊन तिथे वाचून पिचिंग करून आला. असे अनेक माझे मित्र आहेत जे राहुल बेंदळे त्यातलं एक नाव आहे, की ज्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या लोकांना भेटून ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता. अवधूत गांधी पण त्या प्रवासापासून माझ्याबरोबर आहे, की एक सॉफ्टवेअर कंपनी होती पुण्यामध्ये. तर तिथे त्यांनी एक मीटिंग केली होती. त्यांचा एक पार्टनर US ला होता आणि त्याला आम्ही त्या काळी, म्हणजे 2014 सालचं सांगतो मी, त्यावेळी व्हिडिओ कॉलवर कथा ऐकवली होती. मलाच भारी वाटलं, अरे हे पहिल्यांदाच घडतंय आपलं. आता हे खूप कॉमन झालंय झूम आणि हे सगळं. पण तेव्हा ते असं, अरे बापरे. मग ते बरोबर ती वेळ साधून आम्ही त्यांच्या इथे पोहोचलो चिंचवडला. आम्ही इकडे बसलोय, तो त्यांचा पार्टनर तिकडे, आणि ती कंपनी बघून मला वाटलं आता होणार. त्याच्यानंतर 4 वर्ष लागली पिक्चर व्हायला. तर हे मग त्याच्यानंतर काय झालं, की मग आमची तो राजरस्ता आता तयार झाला ऐतिहासिक सिनेमांचा मराठीमध्ये, आणि सगळेजण करतात. त्याचा खूप आनंद आम्हाला श्री शिवराज अष्टकाचे पाईक म्हणून, मावळे म्हणून वाटतो. वा. पण ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की ऐतिहासिक सेट्स ते उभारणंही तितकंच कठीण असतं, आणि कारण की बघताना कोणाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे याची आपण नेहमीच काळजी घेतो. मला जाणून घ्यायचं आहे, या चित्रपटाच्या वेळेस कोणता सेट किंवा कोणत्या सीनचा तो एक भाग उभारणं ते खूप कठीण गेलं होतं, किंवा असं होतं ना की कलाकृती म्हटल्यावर अडचणी येतातच. नाही, मुळामध्ये नितीन चंद्रकांत देसाई, स्वर्गीय नितीन दादा यांनी ND स्टुडिओमध्ये खूप छान मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि फर्जनपासून ते आमच्या टीमच्या पाठीशी उभे होते. दुर्दैवाने ते आता आपल्यामध्ये नाहीत. पण पथ्य शिकस्तापासनं प्रतीक रेड्डीज, हा जो आपला आर्ट डिरेक्टर किंवा नवीन भाषेत बोलायचं तर प्रोडक्शन डिझायनर, तर प्रतीक आमच्याबरोबर असतो आणि प्रतीकचं विजन अफाट आहे. म्हणजे तो मला असं कायम म्हणतो, की तू मला सांगितल्यानंतर मला सेट दिसतो, सेटचं डिझाईन प्रचंड मोठं येतं, आणि मग आम्ही बजेट बघतो आणि मग ते खाली घेतो. असं दुर्दैवाने प्रत्येक वेळा मी एकदा त्याला प्रॉमिस केलं आहे, की शिवराज अष्टकाचा शेवटचा चित्रपट कलशाध्याय जो असेल राज्याभिषेकाचा, तर त्याच्यामध्ये मात्र मी तुझा हात कधीच धरणार नाही. कारण ते आपल्या सगळ्यांच्या जीविताचं सार असेल, की त्याच्यात मग ते ते असं करून जाऊ आपण, की त्याच्यानंतर मग पुढे काही करायचं नाही, असं एवढं करू ते. तर त्याच्यासाठी म्हणून प्रतीकचं जे विजन असतं त्या विजनला, म्हणजे माझं जे विजन असतं खरं तर ते प्रतीक प्रत्यक्षात आणतो. आग्र्याच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. जुन्या चित्रपट आणि मालिकांमध्ये दिवाणे आममध्ये हे सगळं घडलं असं दाखवलं गेलं आहे, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. दिवाणे आम आणि दिवाणे खास हे जे 2 दरबार होते मुघलांचे, या दोन्ही दरबारांमध्ये हे नाही घडलं. औरंगजेबाचा एक 3रा दरबार होता, ज्याला घोसलखाना असं म्हणतात, म्हणजे चक्क हमामखाना. तो त्यांनी खूप सजवला होता आणि त्याच्या अत्यंत गुप्त गोष्टी किंवा अत्यंत महत्त्वाच्या खास गोष्टी तिथं व्हायच्या. हे सगळं जे घडलंय ते घोसलखान्यात घडलंय. त्यामुळे घोसलखाना डिझाईन करणं हा फार महत्त्वाचा भाग होता याच्यामध्ये, कारण त्या घोसलखान्याचे वर्णनं खूप सुंदर आहेत. म्हणजे मुघलांनी सगळी शान व शौकत त्यांची त्या घोसलखान्यात, म्हणजे हमामखान्यात, बाथरूममध्ये ती दाखवली होती. म्हणजे पाण्याचे पडदे, स्विमिंग पूल्स, असं खूप मोठं मोठं त्यांनी सुंदर मांडणी तिथे केली होती, आणि ते औरंगजेबाला फार आवडायचं असे वर्णन आहेत औरंगजेब नामामध्ये आहेत, किंवा आपल्याला इतर साधनांमध्ये पण बघायला मिळतात. तर या घोसलखान्यामध्ये रिच जी माणसं यायची, श्रीमंत माणसं यायची, त्यांना श्रीमंती दाखवायला तो घोसलखाना तयार केला होता, आणि तिथे हे सगळं घडलं. हा उभं करणं हे सगळ्यात जास्त चॅलेंज होतं, आणि ते सुंदर त्यांनी उभं केलं. म्हणजे आत्तासुद्धा आपण जेव्हा ट्रेलर बघू पुढच्या 2-4 दिवसामध्ये, तेव्हा आपल्याला दिसेल की त्याच्यातला तो पाण्याचा पडदा दिसेल आपल्याला, की फार सुंदर त्यांनी त्या पाण्याचा पडदा. माझ्या डोक्यात होतं की औरंगजेब जेव्हा पहिल्यांदा दिसतो त्या सिनेमामध्ये, तेव्हा त्या पाण्याच्या पडद्याआडून दिसतो. आता त्याच्यामध्ये सिनेमामध्ये गंमत काय केली आम्ही, छत्रपती हे आगीचं स्वरूप आहेत आणि औरंगजेब हे पाण्याचं स्वरूप आहे. असं का केलं असेल असं कोणाला वाटेल की का असं केलं असेल, तर
छत्रपतींची आग इतकी जबरदस्त आहे, तो जो अग्नी त्यांच्या ठायी प्रकटलेला आहे स्वराज्याचा, तो इतका जबरदस्त आहे की त्या मुघलांसारख्या म्हणजे जो धबधब्यासारखा त्यांचा लोंढा येतोय त्याची वाफ होऊन जाते, असं मला कुठेतरी दाखवायचं आहे. आणि ते प्रतिकात्मक रूपात दाखवण्यासाठी औरंगजेबाची एंट्री ही पाण्यामागून आहे आणि पाण्यामधून आहे आणि छत्रपतींची एंट्री आगीतून आहे. फार सुंदर ते साधता आलंय आम्हाला सगळ्यांना आणि ते visionच ऐकायला पडद्यावर किती बघताना वेगळं. तुम्हाला फार मजा येणार आहे हे सगळं. नक्कीच. आणि आता आणि या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे. म्हणजे प्रतीकनी सेट डिझाईन केलं दिग्पालच्या डोक्यात असलेलं ऐतिहासिक संदर्भ घेऊन, पण त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. याचं एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं की आमचा एक सराईतले काही आमचे सीन होते, तर आम्ही तीन चार सीन शूट केल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यात आलं की अरे हे सराईतले हे जे लोकेशन आपण जे चित्रित केलंय या लोकेशनवर, हे मला काही योग्य वाटत नाही आहे. थोडं अजून व्हिजन आपलं वाढवूयात आणि थोडं अजून काहीतरी त्याच्यामध्ये आणूयात. आणि मग आम्ही पुन्हा ते रिशूट केले 3 सीन आमच्या सगळ्यांचे, आणि वेगळा सेट त्याच्यासाठी बनवण्यात आला आणि वेगळा सेट बनवून तिथे रिशूट केले. म्हणजे त्याही बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही असं मला सांगायचं. Yes, हे सगळं ऐकल्यावर ना आता असं उत्सुकता लागली की कधी चित्रपट येतोय आणि बघतोय. पण मला असं वाटतं की आता इथेच थांबण्याची वेळ आली आणि शेवट मला हा खूप छान पाहिजे. सो आत्ताच नवीन गाणं आलंय आणि सगळेच मंडळी इथे आहेत, सो त्या गाण्याच्या काही ओळी तर झाल्याच पाहिजे. बापरे. बरं, मी नायकांच्या संमतीने आमच्या तानाजीरावांच्या साथीने मी सुरू करतो. अरे राजा आमचा लय भारी, हर युगत त्यांची न्यारी, आऊसाहेबांची भवानी पाठ राखती खरी, जगमंदी असा हा जावा शिवरायांचा गणी निमिकावा शिवरायांचा गणी मिकावा शिवरायांचा गणी मिकावा. शिवरायांचा गणी मिकावा, शिवरायांचा गणी मिकावा, हो हरी हो हरी हो. थँक्यू सो मच. या गाण्यामध्ये निखिल गायलाय हे माहिती आहे ना? हो हो. वा. जय शिवराय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.